निवडणुकीमध्ये घराणेशाहीचा विषय नेहमी चर्चेत येतो। यावेळच्या निवडणुकीतही घराणेशाही या विषयाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती। राज्यातील बहुतांश मतदारसंघात घराणेशाहीचं चित्र दिसून आलं। या निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती घराणेशाहीचे उमेदवार दिले बघूया। महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष कोणताही असो, घराणेशाहीचाच दबदबा दिसून आला। विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघांपैकी 237 मतदारसंघात राजकीय वारसदार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं वास्तव समोर आलंय। महायुतीनं 94 उमेदवार घराणेशाहीतले दिले, तर महाविकास आघाडीनं 100 उमेदवार दिले। यात भाजपनं 49 तर काँग्रेसनं 42 उमेदवार दिले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 26 तर शरद पवारांनी 39 उमेदवार दिले। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आकडेवारी एकत्र केल्यास घराणेशाहीतले सर्वाधिक उमेदवार हे राष्ट्रवादीनेच दिले होते। मध्ये 60 पेक्षा जास्त मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी 2 पेक्षा जास्त घराणेशाहीचे उमेदवार होते। वाशिम जिल्ह्यातला एक मतदारसंघ तर असा आहे की जिथे 4 घराणेशाहीचे उमेदवार होते। 3 घराणेशाहीचे उमेदवार असणारे जवळपास 10 मतदारसंघ होते। याचा अर्थ घराणेशाही ही महाराष्ट्राच्या राजकारणाला व्यापून उरलेली आहे। विभागनिहाय घराणेशाहीच्या उमेदवारांचा विचार केल्यास पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे 77 उमेदवार देण्यात आले। मराठवाड्यातून 39, खानदेश 38, विदर्भ 49 तर मुंबई आणि कोकणातून 34 घराणेशाहीचे उमेदवार देण्यात आले। घराणेशाहीतल्या 237 उमेदवारांपैकी 89 उमेदवार विजयी झालेत। अमेरिकेमध्ये जसं एका उमेदवाराला 2 वेळाच फक्त राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीला उभं राहता येतं, तसं भारतामध्ये करावं लागेल की तुम्हाला कुटुंब हे एकक मानून वडील, मुलगा आणि आई यांच्यापैकी तुम्हाला फक्त 2 वेळाच एक निवडणूक लढवता येईल अशी तरतूद केली तर भारतासारख्या आज इतकी प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात सर्वांना नेतृत्वाची संधी मिळेल। घराणेशाही केंद्रित राजकारणामुळे सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी नाकारल्यानं सत्ता आणि संपत्तीचं केंद्रीकरण होऊन लोकशाहीचं डबकं होऊ शकतं अशी भीती अभ्यासकांनी व्यक्त केली। राजकीय घराणेशाही विरोधात सगळेच राजकीय पक्ष बोलत असतात, पण जेव्हा कृती करण्याची वेळ येते तेव्हा उमेदवारी मुलं मुली आणि सगळे सोयरे यांच्या गळ्यातच घातली जाते। विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीच्या वारसदारांची संख्या पाहता हेच अधोरेखित होत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।